नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा गिरीश चंदने. तर बोरवेल वॉटर कंडिशनर हा प्रचंड 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 व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि तो तसा व्हायरल होणार हे मला अंदाज होता. कारण ज्या लोकांना आधी केमिकल ॲसिड टाकण्याचे जे प्रयत्न केलेत त्याच्यामध्ये पण लोकांनी खूप मोठा त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये काही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी आता प्रयत्न केला. बरेच दिवस सगळ्यांचे फोन घेण्यामध्ये बिझी राहिलो. उत्तम सर, नीता मॅडम आणि तुषार गायकवाड यांचे विशेष आभार की हजारो फोन त्यांना आले आणि डीलर लोकांना आले. सुमन महाजन, दत्तात्रय माळ शिकारे लोकांनी शोधून शोधून त्यांचे नंबर काढून त्यांना विचारणा केली. तर त्याच्यावरती काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ 10 ते 10 मिनिटाचा असेल, पण आपण तो नक्की नीट बघा. याचं कारण असं आहे की बोरवेल वॉटर कंडिशनर गैरसमज या भागांमध्ये हा पहिला भाग तुम्हाला म्हणता येईल. तर हे सगळं कधी सुरू झालं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे असं झालंय की बोरवेल वॉटर कंडिशनर हा प्रकार हा साधारणपणे 3-1 वर्षापूर्वी एका माणसाचा व्हिडिओ आला होता की ज्याच्यामध्ये काही केमिकल टाकून वगैरे हे बोरवेल रिचार्ज केलं जातं असा तो विषय होता. तर त्याच्यातनं या काही माहिती आम्हाला मिळाली आणि आमचं केमिकल बेस काम नसल्यामुळे आम्ही त्याचा विचार करण्याला सुरुवात केली. आणि आज कडीला बोरवेलचे झरे मोकळे करण्यासाठी काय काय उपाय केले जातात आणि त्याच्यामध्ये बोरवेल वॉटर कंडिशनर, ऑटोफिल बोरवेल वॉटर कंडिशनर काय प्रकार आहे हा सांगतो तुम्हाला. तर सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे बोरवेलच्या आतमधले झरे बघायचे, कॅमेरा स्कॅनिंग करून वगैरे बघायचे आणि त्याच्यामध्ये जिथे जिथे चरे मारता येतील तिकडे रोबोटिक काम करून चरे मारणारे काही कंपन्या आहेत. काही जण जाळी मारून देतात, काही हाताने ड्रिल मारून देतात वगैरे वगैरे असे प्रकार आहेत. तर हा प्रकार म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी झरा असतो त्या ठिकाणी तो ब्लॉक झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी मोकळा करायचा. त्याच्यानंतर हा प्रकारामध्ये आता या तिन्ही प्रकाराचे काय नुकसान आहे मी तुम्हाला नंतर सांगतो आणि फायद्यापेक्षा नुकसान त्याच्यामध्ये काय होऊ शकतो आणि तो कसा पद्धतीने जुगार होऊ शकतो हे सांगतो. असा चरे मारण्याचा प्रकार आहे. रोबोटिक आर्म असतो, कॅमेरा असतो, त्याच्यानंतर पाणी बघितलं जातं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो हायड्रोफॅक्चरिंग म्हणून आहे. हा साऊथमध्ये खूप चालतो की बोरवेल ही पूर्णपणे एका बाजूने बंद करायची आणि खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेशर टाकायचं आणि ते प्रेशर टाकल्यानंतर त्या आतमध्ये बोरवेल ही एक प्रकारे फुगवली जाते, प्रेशराईज केली जाते आणि त्याच्यामुळे त्याच्या बोरवेलच्या मध्ये झऱ्यांमध्ये जी काही माती वगैरे अडकली असेल तर ती मोकळी होते. असा प्रकार आहे हायड्रोफॅक्चरिंग म्हणतात. तिसरा प्रकार जो सर्वात जास्त आता फेमस आहे तो प्रकार म्हणजे काही विशिष्ट प्रकारची केमिकल, ऍसिड वगैरे वगैरे पावडर वगैरे टाकून ते झरे मोकळे करायचे आणि हा प्रकार खूप फेमस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. तर या तिन्ही प्रकारमध्ये जो ऑटोफिल वॉटर कंडिशनरचा वेगळेपणा काय आहे हे तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी